गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण आपला जो सेकंड चॅप्टर आहे ESP या सब्जेक्टमधला सेकंड चॅप्टर 11 kV सबस्टेशन हा चॅप्टर आपण स्टडी करतो आहे. या चॅप्टरमध्ये पहिले जे 3 पॉईंट्स आहेत ते 3 पॉईंट्स आपले कवर झालेले आहेत. त्याच्या पुढचे जे पॉईंट्स आहेत ते आज आपण या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहे. ओके, सो या चॅप्टरमध्ये म्हणजे सेकंड चॅप्टर 11 kV सबस्टेशनमध्ये आत्तापर्यंत आपण जे पॉईंट्स बघितले आहेत ते फक्त आपण रिवाइज करूया शॉर्टमध्ये. सो पहिला आपण पॉईंट बघितलेला आहे नीड फॉर पोल माउंटेड अँड प्लिंथ माउंटेड सबस्टेशन. देन सेकंड पॉईंटमध्ये आपण बघितलेलं आहे 11 kV बाय 440 व्होल्ट पोल माउंटेड सबस्टेशन जे आहे त्या सबस्टेशनमध्ये कोणकोणते इक्विपमेंट्स यूज केले जातात, त्या इक्विपमेंटचे फंक्शन्स काय काय आहेत आणि त्या इक्विपमेंटचं रेटिंग काय काय असणार आहे. अशी या पॉईंटमध्ये आपण टोटल 8 इक्विपमेंट्स बघितलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट आपण 3 फेज डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर बघितलेला, सेकंडमध्ये लाइटनिंग अरेस्टर, थर्डमध्ये आपण करंट ट्रान्सफॉर्मर, फोर्थ पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, फिफ्थ AB स्विच एअर ब्रेक स्विच, 6th वन ड्रॉपआउट फ्यूज, 7th वन इन्सुलेटर अँड लास्ट 8th वन डिस्ट्रीब्युशन बॉक्स. असे टोटल 8 इक्विपमेंट स्टडी केले आहेत. त्याचं फंक्शन बघितलेलं आहे आणि त्या इक्विपमेंटची रेटिंग पण आपण स्टडी केलेली आहेत. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघितला होता, थर्ड पॉईंट तो होता लेआउट अँड सिंगल लाईन डायग्राम ऑफ पोल माउंटेड सबस्टेशन. लेआउट म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. लेआउट म्हणजे काय तर सबस्टेशनमध्ये जे इक्विपमेंट्स आहेत ते कोणत्या सिक्वेन्समध्ये कनेक्ट केलेले आहेत. फर्स्ट कोणता असणार आहे, सेकंड कोणता असणार आहे, तो सिक्वेन्स आहे त्याला आपण लेआउट ऑफ सबस्टेशन असं म्हणणार आहे. आणि त्या सबस्टेशनची आपण सिंगल लाईन डायग्राम पण स्टडी केलेली आहे. सो इथपर्यंतचे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपले स्टडी करून झालेले आहेत. तिथून पुढचा जो पॉईंट असणार आहे तो आज आपण स्टडी करणार आहे. ओके, सो जो नेक्स्ट पॉईंट आहे 11 kV सबस्टेशन यामधला नेक्स्ट पॉईंट तो असणार आहे इन्सुलेशन रेझिस्टन्स मेजरमेंट. ओके, सो इन्सुलेशन रेझिस्टन्स मेजरमेंट म्हणजे तुम्हाला या पॉईंटच्या रिलेटेड जी बेसिक कन्सेप्ट आहे ती माहीत आहेच. यामध्ये काय केलं जाणार आहे तर त्या सबस्टेशनमधले जे इक्विपमेंट्स आहेत त्या इक्विपमेंटचा इन्सुलेशन रेझिस्टन्स मेजर केला जाणार आहे. इन्सुलेशन रेझिस्टन्स कशासाठी मेजर करतात तर ते इक्विपमेंट हेल्दी कंडिशनमध्ये आहे की नाही हे फाइंड आउट करण्यासाठी इन्सुलेशन रेझिस्टन्स मेजर करतात. जर एखाद्या इक्विपमेंटचा इन्सुलेशन रेझिस्टन्स हा स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा कमी असेल तर त्याचं मिनिंग काय असतं तर ते इक्विपमेंट जे आहे त्या इक्विपमेंटमधलं इन्सुलेशन हे खराब व्हायला लागलेलं आहे. ज्यावेळेला इन्सुलेशनचा रेझिस्टन्स कमी होतो त्यावेळी त्याचं मिनिंग असं असतं की ते इक्विपमेंट जे आहे किंवा त्या इक्विपमेंटमधलं जे इन्सुलेशन आहे त्याचं डिग्रेडेशन व्हायला लागलेलं आहे, ते हळूहळू खराब व्हायला लागलेलं आहे. ओके, सो आपण इन्सुलेशन रेझिस्टन्स मेजर करून आपण फाइंड आउट करणार आहे की ते जे इक्विपमेंट आहे किंवा ते जे सबस्टेशन आहे ते सबस्टेशन कोणत्या कंडिशनमध्ये आत्ता आहे. जर त्या सबस्टेशनमधल्या इक्विपमेंटचा इन्सुलेशन रेझिस्टन्स हा स्टँडर्ड व्हॅल्यू एवढा किंवा स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तर ते इक्विपमेंट हे चांगल्या गुड कंडिशनमध्ये असणार आहे. ओके, सो एखाद्या इक्विपमेंटची कंडिशन पुअर आहे की गुड आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण इन्सुलेशन रेझिस्टन्स मेजर करणार आहे. ओके, मी आणखी एकदा सांगतो, इन्सुलेशन रेझिस्टन्सची व्हॅल्यू जर स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा कमी आली किंवा कमी येत असेल तर त्या इक्विपमेंटची कंडिशन पुअर असणार आहे. ओके, आणि इन्सुलेशन रेझिस्टन्सची व्हॅल्यू ही स्टँडर्ड व्हॅल्यू एवढी किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते इक्विपमेंट हे गुड वर्किंग कंडिशनमध्ये असणार आहे. ओके, सो इक्विपमेंटची वर्किंग कंडिशन फाइंड आउट करण्यासाठी आपण इन्सुलेशन रेझिस्टन्स मेजर करणार आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट इन्सुलेशन रेझिस्टन्स इज द रेशो ऑफ अप्लाइड व्होल्टेज टू द रिझल्टिंग करंट ॲट अ स्पेसिफाईड टाईम आफ्टर द व्होल्टेज इज अप्लाइड. ओके, सो इन्सुलेशन रेझिस्टन्स हा काय असणार आहे तर हा एक रेशो आहे. कशाचा रेशो असणार आहे तर तो असणार आहे अप्लाय केलेलं व्होल्टेज आणि ते व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर त्या इक्विपमेंटमधून किती करंट फ्लो होते याचा जो रेशो असणार आहे त्याच्यावरून आपण इन्सुलेशन रेझिस्टन्स फाइंड आउट करणार आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला मी डायग्राम दाखवतो. या ठिकाणी एक वायर आहे, कंडक्टर आहे असं अज्यूम करा. या कंडक्टरचा आपल्याला इन्सुलेशन रेझिस्टन्स मेजर करायचा असेल तर काय केलं जाणार आहे तर ह्या कंडक्टरच्या अक्रॉस व्होल्टेज अप्लाय केलं जाणार आहे आणि या कंडक्टरमधून किती करंट फ्लो होते ते मेजर केलं जाणार आहे. सो त्या कंडिशनमध्ये तुम्हाला जो रेझिस्टन्स मिळणार आहे तो म्हणजे त्या कंडक्टरचा रेझिस्टन्स असणार आहे. ओके,
सो सिमिलरली तुम्ही इन्सुलेशनचा रेजिस्टन्सही मेजर करू शकता. म्हणजे ह्या कंडक्टरच्या वरती जे इन्सुलेशन असणार आहे ह्या इन्सुलेशनचा रेजिस्टन्स तुम्ही मेजर करू शकता. आणि तो रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी तुम्ही मेगर किंवा डायरेक्ट क्लॅम्प ऑन मीटर या टाईपचे इन्स्ट्रुमेंट्स पण यूज करू शकता. ओके. सो मेगर हे इक्विपमेंट तुम्हाला माहिती आहे. मेगर हे जनरली इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठीच यूज केलं जाणार आहे. ओके. द नेक्स्ट सेकंड पॉईंट, जनरली डायरेक्ट व्होल्टेज इज यूज फॉर मेजरिंग इन्सुलेशन रेजिस्टन्स. जनरली DC व्होल्टेज यूज केलं जातं कारण आपण जो मेगर यूज करतो इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी तो मेगर म्हणजेच हा DC जनरेटर आहे. तो काय करतो तर 1000 व्होल्ट एवढं व्होल्टेज जनरेट करतो. ओके. जर त्या मेगरचा हँडल आपण ठरवून दिलेल्या RPMने फिरवला तर तो मेगर जो आहे तो 1000 व्होल्ट एवढा व्होल्टेज जनरेट करू शकतो आणि ते व्होल्टेज जे असतं ते जनरली DC असतं. ओके. सो इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी DC व्होल्टेज यूज केलं जातं. नेक्स्ट थर्ड पॉईंट, दिस टेस्ट इज कॅरीड आउट टू एन्श्युअर द हेल्दीनेस ऑफ ओव्हरऑल इन्सुलेशन सिस्टम ऑफ इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर. ओके. सो याच्यामध्ये आपण काय करणार आहे तर आपल्याला माहिती आहे 11 kV सबस्टेशनमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कोणता असणार आहे तर 3 फेज ट्रान्सफॉर्मर. सो आपण पहिल्यांदा काय करणार आहे तर 3 फेज ट्रान्सफॉर्मरचा इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करणार आहे. जर त्या 3 फेज ट्रान्सफॉर्मरचा इन्सुलेशन रेजिस्टन्स हा स्टँडर्ड व्हॅल्यू एवढा किंवा त्याच्यापेक्षा जास्त आला तर तो जो ट्रान्सफॉर्मर आहे तो गुड वर्किंग कंडिशनमध्ये असणार आहे. जर त्या इन्सुलेशन रेजिस्टन्सची व्हॅल्यू स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा कमी आली तर त्या ट्रान्सफॉर्मरची जी वर्किंग कंडिशन असणार आहे ती थोडीशी पुअर असणार आहे. म्हणजे त्याचा इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी कमी होत चाललेला आहे म्हणजे तो पुअर वर्किंग कंडिशनमध्ये असणार आहे. ओके. सो इन्सुलेशन टेस्ट कशासाठी कॅरी आउट करायचे, एखादं कंपोनंट किंवा इक्विपमेंट हे गुड वर्किंग कंडिशनमध्ये आहे की पुअर वर्किंग कंडिशनमध्ये आहे हे फाइंड आउट करण्यासाठी इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट केली जाणार आहे. नेक्स्ट, द इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेगर टेस्ट. म्हणजे मी तुम्हाला मागे सांगितलं इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट म्हणजेच काय तर मेगर टेस्ट आहे. त्याच्यामध्ये मेगरच्या मदतीने इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर केला जाणार आहे आणि मेगर हा DC जनरेटर आहे. नेक्स्ट पॉईंट, in which DC voltage in the range of 250 volts to 1000 volt is used for low voltage equipments, and for high voltage equipments voltage of about 2500 volts to 5000 volt is used. Okay. So जर लो व्होल्टेज रेंजचे इक्विपमेंट्स असतील तर त्यासाठी जे तुम्ही DC व्होल्टेज यूज करणार आहे इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी तर लो व्होल्टेज इक्विपमेंटसाठी ते 250 to 1000 व्होल्ट्सच्या रेंजमध्ये असणार आहे. आणखी जर तुम्हाला हाय व्होल्टेज इक्विपमेंटचा इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करणार असेल तर त्यासाठी तुम्ही जे DC व्होल्टेज यूज करणार आहे ते 2500 to 5000 व्होल्ट्सच्या रेंजमध्ये असणार आहे. ओके. ही त्याची व्होल्टेज रेंज असणार आहे लो व्होल्टेज इक्विपमेंट आणि हाय व्होल्टेज इक्विपमेंटसाठी. नेक्स्ट, the measured resistance indicate the condition of insulation between the conducting parts. Okay. So insulation resistance जी व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू काय इंडिकेट करेल तर त्या ओव्हरऑल सिस्टमची हेल्दीनेस इंडिकेट करणार आहे. सो इन्सुलेशन रेजिस्टन्स कसा मेजर करायचा आणि जर रेजिस्टन्स कमी येत असेल तर त्यामध्ये कोणकोणते फॅक्टर्स कन्सिडर केले जाणार आहेत ते आपण पुढच्या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहे. ओके. सो असणार आहे इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट. या पॉईंटमध्ये आपण फक्त आता बेसिक इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. ओके. सो त्यामध्ये आपण काय काय बघितलं आता तर फर्स्ट पॉईंटमध्ये बघितलं की इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हणजे काय तर तो एक रेशो आहे अप्लाइड व्होल्टेज टू द रिझल्टिंग करंट. ओके. नंतर इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी DC व्होल्टेज यूज केलं जाणार आहे. इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्टवरून आपण सांगू शकतो की ते इक्विपमेंट कोणत्या वर्किंग कंडिशनमध्ये आहे. या टेस्टलाच मेगर टेस्ट असं म्हणतात. लो व्होल्टेज इक्विपमेंटसाठी 250 to 1000 व्होल्ट एवढी व्होल्टेज रेंज यूज केली जाणार आहे आणि हाय व्होल्टेज इक्विपमेंटसाठी 2500 to 5000 व्होल्ट्स एवढी व्होल्टेज रेंज यूज केली जाणार आहे. ओके. द नेक्स्ट पॉईंट असेल प्रोसिजर. म्हणजे इन्सुलेशन रेजिस्टन्स कसा मेजर करायचा ती प्रोसिजर आपल्याला बघायची आहे. ओके. सो आत्ता आपल्याला बघितलं की आपण काय करतो आहे तर 11 kV सबस्टेशन या सबस्टेशनसाठी म्हणजे ह्या सबस्टेशनचा चॅप्टर जो आहे तो स्टडी करतो. आपला चॅप्टर्स आहे 11 kV सबस्टेशन
आणि 11 kV सबस्टेशनमधला सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनंट किंवा इम्पॉर्टंट पार्ट कोणता आहे, तर तो असणार आहे 3 फेज ट्रान्सफॉर्मर. सो आपण 3 फेज ट्रान्सफॉर्मरवरती इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट टेस्ट परफॉर्म करणार आहे. ओके, सो ट्रान्सफॉर्मरवरती इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट टेस्ट परफॉर्म करण्याची जी प्रोसिजर आहे ती या पॉईंटमध्ये दिलेली आहे. ओके, सो प्रोसिजर काय असणार आहे, त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघा. फर्स्टली द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ मेगर इज कनेक्टेड टू द प्रायमरी साईड अँड निगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू द ग्राउंड. ओके, सो मी या ठिकाणी एक शॉर्टमध्ये डायग्राम ड्रॉ करतो. हा ट्रान्सफॉर्मर आहे असं अज्युम करा. सो यामध्ये ही ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग असेल RYB आणि हे ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वाइंडिंग असणार आहे RYB अँड न्यूट्रल. कारण डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आहे, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शनचे डेल्टा आणि स्टार असणार आहेत. सो सेकंडरीमध्ये स्टार आहे त्यामुळे त्या ठिकाणी न्यूट्रल कनेक्शन किंवा न्यूट्रलचं टर्मिनल जे असणार आहे ते तयार होणार आहे. ओके, सो इन्सुलेशन टेस्ट करण्यासाठी पहिल्यांदा काय करायला लागणार आहे, तर एक तुम्हाला मेगर घ्यावं लागेल. त्या मेगरमध्ये पण 2 टर्मिनल असणार आहेत, एक रेड टर्मिनल असेल आणि एक ब्लॅक टर्मिनल असणार आहे. मी या ठिकाणी कलर चेंज करून दाखवतो. हे असणार आहे ब्लॅक टर्मिनल. सो रेड टर्मिनल जे असतं ते नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे आणि ब्लॅक टर्मिनल जे असणार आहे ते नेहमी निगेटिव्ह असणार आहे. ओके, सो फर्स्टली तुम्हाला काय करायचं आहे, मेगरचं जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी साईडला कनेक्ट करायचं आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल जे असणार आहे ते ग्राउंडला कनेक्ट करायचं आहे. ओके, नंतर ग्राउंडला कनेक्ट केल्यानंतर तो जो मेगर आहे त्या मेगरचा जर हँड ड्रिवन मेगर असेल, जर हाताने जर तो ड्रिवन करायचा मेगर असेल तर त्यामध्ये तुम्हाला त्या मेगरचे जे प्रीडिफाईंड RPMs आहेत तेवढा स्पीडने तो मेगर रन करावा लागतो. व त्याचे प्रीडिफाईंड RPM असतात 150 रिव्होल्युशन्स पर मिनिट. म्हणजे तो मेगर जर तुम्ही 150 रिव्होल्युशन्स पर मिनिट एवढ्या स्पीडने फिरवला तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲक्युरेट मेजरमेंट किंवा ॲक्युरेट रीडिंग मिळणार आहे. दुसरे पण असतात ज्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही बॅटरी कनेक्ट करून किंवा सेलचा यूज करून तुम्ही डायरेक्ट मेजरमेंट करू शकता. ओके, सो फर्स्ट मेगरचं पॉझिटिव्ह टर्मिनल जे असणार आहे ते प्रायमरी साईडला करायचं आहे, निगेटिव्ह असणार आहे ते ग्राउंडला कनेक्ट करायचं आहे. त्या ठिकाणी मेगर जो आहे तो प्रीडिफाईंड RPMनी रोटेट करायचा आहे आणि त्या ठिकाणी रिडिंग जे असणार आहे ते रिडिंग नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ओके, रिडिंग नोट डाऊन करून नंतर पुढची स्टेप जी असणार आहे त्यामध्ये मेगरचं जे पॉझिटिव्ह टर्मिनल असणार आहे ते आता ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीला म्हणजे LV वाइंडिंगला कनेक्ट केलं जाणार आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल जे असणार आहे ते आणखी एकदा ग्राउंडलाच कनेक्ट केलं जाणार आहे. नंतर तो मेगर जो आहे तो ठराविक RPMने रोटेट केला जाईल आणि त्या ठिकाणी रिडिंग जे असणार आहे ते रिडिंग नोट डाऊन करून घेतलं जाणार आहे. सो हे झाल्यानंतर थर्ड कनेक्शनसाठी काय केलं जाणार आहे, तर मेगरचं जे पॉझिटिव्ह टर्मिनल असणार आहे ते HV वाइंडिंगला कनेक्ट केलं जाईल आणि जे निगेटिव्ह टर्मिनल आहे ते परत ना LV वाइंडिंगला कनेक्ट केलं जाणार आहे. नंतर आणखी एकदा मेगरचं रिडिंग जे असणार आहे ते नोट डाऊन करून घेतलं जाणार आहे. सो अशा प्रकारे त्या ट्रान्सफॉर्मरवरती इन्सुलेशन मेजरमेंट टेस्ट जी असणार आहे ती परफॉर्म केली जाणार आहे. त्याच्या व्हॅल्यू जे असणार आहे ते व्हॅल्यूज नोट डाऊन करून घेतले जाणार आहेत. ओके, सो हे असणार आहे प्रोसिजर टू परफॉर्म द इन्सुलेशन मेजरमेंट टेस्ट ऑन द ट्रान्सफॉर्मर. ओके, सो तुम्हाला समजलं असेल. पहिल्यांदा काय करायचं आहे, इथे मी हायलाईट करतो. फर्स्टली पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ मेगर इज कनेक्टेड टू द प्रायमरी साईड अँड निगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू द ग्राउंड. मेगरचं पॉझिटिव्ह टर्मिनल प्रायमरी साईडला, मेगरचं निगेटिव्ह टर्मिनल ग्राउंडला. आणि त्यावेळेला एक रिडिंग नोट डाऊन करून घ्यायचं आहे. देन नेक्स्ट सेकंड कंडिशनमध्ये मेगरचं पॉझिटिव्ह टर्मिनल असणार आहे ते सेकंडरी साईडला आणि निगेटिव्ह टर्मिनल असणार आहे ते आणखी एकदा ग्राउंडलाच कनेक्ट केलं जाणार आहे आणि त्यावेळेला एक रिडिंग नोट डाऊन करून घेतलं जाणार आहे. नेक्स्ट थर्ड केसमध्ये मेगरचं पॉझिटिव्ह टर्मिनल जे असणार आहे ते प्रायमरी साईडला कनेक्ट केलं जाणार आणि निगेटिव्ह टर्मिनल सेकंडरी साईडला कनेक्ट केलं जाणार आणि त्यावेळेला एक रिडिंग नोट डाऊन करून घेतलं जाणार आहे. ओके, अशा प्रकारे 3 रिडिंग नोट डाऊन करून घेतले जाणार आहेत आणि त्या तिन्ही रिडिंगच्या व्हॅल्यू जे असणार आहेत त्या व्हॅल्यू स्टँडर्ड व्हॅल्यूबरोबर कम्पेअर केल्या जाणार आहेत. जर त्या तिन्ही व्हॅल्यूज स्टँडर्ड व्हॅल्यू एवढ्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त येत असतील तर तो जो ट्रान्सफॉर्मर आहे त्यातलं इन्सुलेशन जे असणार आहे ते चांगल्या कंडिशनमध्ये असणार आहे.
जर मेजर केलेल्या व्हॅल्यू स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा कमी येत असतील तर ते इन्सुलेशन जे असणार आहे ते इन्सुलेशन ते खराब होत चाललेलं आहे किंवा ट्रान्सफॉर्मरची वर्किंग कंडिशन थोडीशी खराब होत चाललेली आहे असं जो मिनिंग असणार आहे. ओके, त्या ठिकाणी खाली एक टेबल दिलेलं आहे. त्या टेबलमध्ये थेरॉटिकल व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही त्याला स्टँडर्ड व्हॅल्यू असंही म्हणू शकता. ओके, सो ज्या वेळेला तुम्ही एच व्ही साईड आणि ग्राउंड याच्यामध्ये कनेक्शन करून रेजिस्टन्स मेजर करणार आहे त्यावेळी तुमचा जो इन्सुलेशन रेजिस्टन्स असणार आहे तो 2000 मेगा ओहम इतका असला पाहिजे, तर ते तो जो ट्रान्सफॉर्मर आहे तो चांगल्या वर्किंग कंडिशनमध्ये असेल. सेकंड, एल व्ही साईड टू ग्राउंड कनेक्शन केल्यानंतर पण स्टँडर्ड व्हॅल्यू असणार आहे ती 2000 मेगा ओहमची असणार आहे. आणि एल व्ही साईड टू एच व्ही साईड कनेक्शन केल्यानंतर त्याची व्हॅल्यू येणार ती पण 2000 मेगा ओहम एवढी असली पाहिजे. ओके, सो याचं मिनिंग काय असणार आहे, जेवढा इन्सुलेशन रेजिस्टन्स जास्त असेल तेवढी त्या ट्रान्सफॉर्मरची वर्किंग कंडिशन चांगली असणार आहे. कारण काय होणार आहे, इन्सुलेशनचं जर रेजिस्टन्स जास्त असेल तर त्या ठिकाणी शॉक लागण्याचे चान्सेस किंवा शॉर्ट सर्किट होण्याचे चान्सेस खूप कमी असणार आहेत. आणि त्याच्या रिव्हर्स, जर इन्सुलेशनचा रेजिस्टन्स कमी झाला तर त्या ठिकाणी इन्सुलेशनमधून करंट फ्लो होऊ शकतो आणि त्या ठिकाणी शॉक लागण्याचे चान्सेस वाढू शकतात किंवा शॉर्ट सर्किट होण्याचे चान्सेस पण वाढू शकतात. त्यामुळं कंडक्टरच्या वरचं जे इन्सुलेशन आहे त्याचा रेजिस्टन्स जेवढा जास्त असेल तेवढा तो कंडक्टर जास्त सेफ असणार आहे वर्किंगमध्ये. ओके, असणार आपली इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट. आणि त्या टेस्टसाठी ज्या तुम्ही व्हॅल्यूज स्टँडर्ड व्हॅल्यू म्हणून यूज करणार त्या असणार 2000 मेगा ओहम पर्यंत. ओके, सो असेल आपला पॉईंट इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट. ओके, द नेक्स्ट पुढचा पॉईंट जो आहे जो आपण स्टडी करणार आहे तो असणार आहे अर्थिंग. ओके, आता अर्थिंगची जी बेसिक कन्सेप्ट आहे ती बऱ्यापैकी स्टुडंटना सगळ्यांना माहीत असेलच आहे, कारण आपण सेकंड इयरमध्ये पण अर्थिंगची जी कन्सेप्ट आहे ती स्टडी केलेली आहे. ओके, सो याच्यामध्ये थोडा एक पुढचा ॲडव्हान्स पॉईंट त्यामध्ये येणार आहे, तो कोणता असणार आहे ते आपण या पॉईंटमध्ये बघणारच आहे. ओके, आपला नेक्स्ट पॉईंट असेल सिलेबसप्रमाणे तो असेल अर्थिंग. तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मेनली कन्सिस्ट ऑफ 2 non-current carrying parts. These parts are neutral of the system and frame of the electrical equipment. ओके, सो इलेक्ट्रिकल इक्विपमेंटमध्ये असे 2 पार्ट्स असतात, त्या 2 पार्ट्समध्ये कधीही करंट फ्लो होत नाही किंवा असे 2 पार्ट्स आहेत ज्या 2 पार्टमधून नॉर्मल कंडिशनला करंट कधीही फ्लो होत नाही. ओके, त्यातला फर्स्ट पार्ट असणार आहे फ्रेम ऑफ द इक्विपमेंट. जर इक्विपमेंट नॉर्मल वर्किंग कंडिशनमध्ये असेल किंवा व्यवस्थित गुड कंडिशनमध्ये असेल तर त्या इक्विपमेंटच्या फ्रेममधून कधीही करंट फ्लो होत नाही. जर त्या इक्विपमेंटमध्ये फॉल्ट आला तरच त्या इक्विपमेंटच्या फ्रेममधून करंट फ्लो होणार आहे. ओके, सो नॉर्मल कंडिशनला इक्विपमेंटच्या फ्रेममधून कधीही करंट फ्लो होत नाही, म्हणजे इक्विपमेंटची फ्रेम जी असणार आहे ती नॉन करंट कॅरिंग पार्ट असणार आहे, त्यातून कधीही करंट फ्लो होणार नाही नॉर्मल कंडिशनमध्ये. फॉल्टी कंडिशनला फ्रेममध्ये करंट फ्लो होणार. नेक्स्ट दुसरा पार्ट कोणता आहे तर तो असणार आहे न्यूट्रल ऑफ द सिस्टीम. आता न्यूट्रल पॉईंट कधी फॉर्म होतो, ज्या ठिकाणी स्टार कनेक्शन असतं त्या ठिकाणी न्यूट्रल पॉईंट फॉर्म होतो. आणि न्यूट्रल हे पण न्यूट्रलमधून करंट कधी फ्लो होतो तर फॉल्टी कंडिशनला न्यूट्रलमधून करंट फ्लो होतो. ओके, सो त्या ठिकाणी फ्रेम आणि न्यूट्रल ऑफ द सिस्टीम हे 2 असे पार्ट्स आहेत ज्या पार्टमधून नॉर्मल कंडिशनला कधीही करंट फ्लो होत नाही. जर फॉल्ट आला तर त्या फ्रेममधून किंवा न्यूट्रलमधून करंट फ्लो व्हायला सुरू होतो. ओके, देन सेकंड पॉईंट, फ्रॉम दीज 2 टाईप्स ऑफ इलेक्ट्रिकल अर्थिंग सिस्टीम इज क्लासिफाईड ॲज. ओके, सो ह्या 2 टाईपवरून अर्थिंग सिस्टीममध्ये पण 2 टाईप पडतात. सो फर्स्ट टाईप असणार आहे सिस्टीम अर्थिंग ऑर न्यूट्रल अर्थिंग. ओके, सो याच्यामध्ये पहिला टाईप असणार आहे सिस्टीम अर्थिंग किंवा न्यूट्रल अर्थिंग, ज्यामध्ये न्यूट्रल पॉईंट जो असणार आहे तो अर्थला कनेक्ट केला जाणार आहे, त्याला न्यूट्रल अर्थिंग म्हणणार आहे. आणि सेकंड असणार आहे इक्विपमेंट अर्थिंग. ओके, सो इक्विपमेंट अर्थिंग जे असणार आहे हे इक्विपमेंट अर्थिंग आपण ह्याच्या अगोदर पण स्टडी केलेलंच आहे. ओके, सो मी आता तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते तुम्हाला सांगतो. सो फर्स्ट पार्ट बघा आपण सिस्टीम अर्थिंग, सिस्टीम ऑर त्याला म्हणणार आहेत न्यूट्रल अर्थिंग. यामध्ये काय केलं जातं, ज्या ठिकाणी स्टार कनेक्शन फॉर्म होतं, फॉर एक्झाम्पल ट्रान्सफॉर्मरचा स्टार कनेक्शन असेल किंवा मोटरमध्ये स्टार कनेक्शन केलं असेल किंवा जनरेटरमध्ये स्टार कनेक्शन केलं असेल, त्या ज्या ठिकाणी स्टार कनेक्शन आहे त्या ठिकाणी जो न्यूट्रल पॉईंट तयार होतोय तो न्यूट्रल पॉईंट अर्थला कनेक्ट केला तर ह्या मेथडला आपण म्हणणार आहे न्यूट्रल अर्थिंग, कारण न्यूट्रल हा अर्थला कनेक्ट केला, किंवा याला आपण म्हणणार आहे सिस्टीम अर्थिंग.
ओके, सिस्टीम अर्थिंग. आणि सेकंड टाईप इक्विपमेंट अर्थिंग. इक्विपमेंट अर्थिंगमध्ये काय केलं जाणार आहे, तर जे इक्विपमेंट्स हे मेटलच्या फ्रेमपासून तयार केलेले आहेत किंवा ज्या इक्विपमेंटची फ्रेम ही मेटलची आहे, ती फ्रेम तुम्ही जर ग्राउंडला कनेक्ट केली तर त्या मेथडला तुम्ही इक्विपमेंट अर्थिंग म्हणणार आहे. ओके, सो इक्विपमेंटची फ्रेम ही ग्राउंडला जर तुम्ही अर्थला जर कनेक्ट केली तर त्या अर्थिंगला आपण इक्विपमेंट अर्थिंग असं म्हणणार आहे. ओके, सो इक्विपमेंट अर्थिंग आपण याच्या अगोदर पण बघितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, तुमच्या घरामध्ये फ्रीज असेल किंवा इलेक्ट्रिक आहे, इस्त्री असेल, तर ते जे इक्विपमेंट आहे त्या इक्विपमेंटची जी फ्रेम असते ती फ्रेम अर्थ केली जाते आणि त्या अर्थिंगला आपण इक्विपमेंट अर्थिंग असं म्हणणार आहे. ओके, आणि न्यूट्रल अर्थिंग म्हणजे ज्या ठिकाणी स्टार कनेक्शन आहे ते स्टार कनेक्शनमधला न्यूट्रल पॉईंट अर्थला कनेक्ट केलं तर त्याला आपण न्यूट्रल अर्थिंग असं म्हणणार आहे. हा या दोन टाईपच्या अर्थिंगमधला बेसिक डिफरन्स आहे. सो हे दोन्ही पॉईंट आपण थोडे डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. त्यामधला फर्स्ट पॉईंट सिस्टीम अर्थिंग और न्यूट्रल अर्थिंग. ओके, त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, इन धिस अर्थिंग द न्यूट्रल ऑफ द सिस्टीम इज डायरेक्टली कनेक्टेड टू द अर्थ विथ द हेल्प ऑफ GI वायर. ओके, सो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या टाईपच्या अर्थिंगमध्ये काय केलं जातं, जो न्यूट्रल पॉईंट आहे तो न्यूट्रल पॉईंट डायरेक्ट अर्थला कनेक्ट केला जातो विथ द हेल्प ऑफ GI वायर. GI वायरच्या मदतीने न्यूट्रल पॉईंट अर्थला कनेक्ट केला जाणार आहे. त्याला आपण सिस्टीम किंवा न्यूट्रल अर्थिंग असं म्हणणार. सेकंड, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज न्यूट्रल अर्थिंग. द नेक्स्ट, दिस टाईप ऑफ अर्थिंग इज मोस्टली प्रोव्हाइडेड टू द सिस्टीम विच हॅज स्टार वाइंडिंग. ओके, सो सिस्टीम अर्थिंग किंवा न्यूट्रल अर्थिंग कुठे केलं जाणार आहे, ज्या ठिकाणी स्टार कनेक्शन प्रेझेंट असणार आहे किंवा ज्या ठिकाणी स्टार कनेक्शन असेल त्या ठिकाणी सिस्टीम किंवा न्यूट्रल अर्थिंग हे या टाईपचं अर्थिंग जे असणार आहे ते केलं जाणार आहे. नेक्स्ट, फॉर एक्झाम्पल कुठलं आहे, तर ट्रान्सफॉर्मर असेल, जनरेटर असेल किंवा मोटर असेल. ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी किंवा सेकंडरी दोघांपैकी कुठेही स्टार कनेक्शन असू शकतं. सो त्या स्टार कनेक्शनचा न्यूट्रल अर्थला कनेक्ट करायचा. जनरेटर किंवा मोटर ह्या दोघांमध्ये पण स्टार किंवा डेल्टा कनेक्टेड वाइंडिंग्स असू शकतात. जर जनरेटर आणि मोटरमध्ये स्टार कनेक्शनचं वाइंडिंग असेल तर त्या ठिकाणी स्टारमधला जो न्यूट्रल पॉईंट आहे तो अर्थला कनेक्ट करायचा. सो त्याला आपण म्हणणार आहे सिस्टीम अर्थिंग किंवा न्यूट्रल अर्थिंग. नेक्स्ट, इन दिस सिस्टीम अ पार्ट ऑफ सबस्टेशन इक्विपमेंट इज डायरेक्टली कनेक्टेड टू द ग्राउंड ग्रिड. ओके, सो यामध्ये काय केलं जातं, जर 11 kV सबस्टेशनमध्ये म्हणजे ट्रान्सफॉर्मरमध्ये स्टार कनेक्शन येत असेल आणि 11 kV सबस्टेशनमधला जो ट्रान्सफॉर्मर असतो त्याच्यामध्ये स्टार कनेक्शन येतच, कारण आपल्याला माहिती आहे 11 kV सबस्टेशन जे आहे त्या 11 kV सबस्टेशनला येणारा सप्लाय जो असणार आहे तो 11 kV असणार आहे आणि त्या सबस्टेशनपासून बाहेर जाणारा सप्लाय जो असणार आहे तो 440 व्होल्ट असणार आहे. तो 440 व्होल्ट जे असणार आहे ती 3 फेज 4 वायर सिस्टीम आहे. जी आपल्या घरासमोरून जी लाईन जाते त्याच्यामध्ये 3 फेज आणि एक न्यूट्रल असे 4 वायर्स असतात. सो चौथी वायर जी असणार आहे न्यूट्रल ती ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रलपासून आली असणार आहे किंवा ट्रान्सफॉर्मरमध्ये जे स्टार कनेक्शन असतं तिथून ती घेतली जाणार आहे. ओके, सो ती जी लाईन असणार आहे ती अर्थ केली जाते आणि त्याला आपण न्यूट्रल अर्थिंग असं म्हणणार आहे. नेक्स्ट, फॉर एक्झाम्पल अर्थ स्विच और सर्ज अरेस्टर. ओके, हे त्याचे 2 टाईप्स असणार आहेत. सो हे झालं सिस्टीम अर्थिंग और न्यूट्रल अर्थिंग. आता सिस्टीम अर्थिंग किंवा न्यूट्रल अर्थिंगची गरज काय आहे किंवा त्याच्यामुळं काय फायदा होतो तो आपण पुढचा पॉईंट बघणार आहे. ओके, सो त्यामध्ये आपण बघूया पहिल्यांदा नीड. सिस्टीम अर्थिंग कशासाठी करायची, तर त्यामध्ये फर्स्ट असणार आहे टू एन्श्युअर दॅट द पोटेन्शियल ऑफ ईच फेज रिस्ट्रिक्टेड टू इट्स डिझायर्ड व्हॅल्यू. ओके, आता आपल्याला माहीत आहे न्यूट्रल अर्थिंग कुठं करतात किंवा सिस्टीम अर्थिंग कुठं करतात, ज्या ठिकाणी स्टार कनेक्शन आहे त्या ठिकाणी. हे असणार आहे आपलं न्यूट्रल अर्थिंग. सो न्यूट्रल अर्थिंग केल्यामुळे काय होतं, तर प्रत्येक फेज फॉर एक्झाम्पल R, Y आणि B या तिन्ही फेजचे जे व्होल्टेज असणार आहे ते व्होल्टेज सेम राहण्यासाठी मदत होणार आहे. किंवा जरी त्या तिघांपैकी एका फेजमध्ये व्होल्टेज जर चेंज झालं किंवा सिस्टीम जर अनबॅलन्स झाली तर ती अनबॅलन्स झाल्यामुळे काय होणार आहे, तर फ्लो होणारा करंट जो असणार आहे तो करंट जो असणार आहे तो न्यूट्रलमधून अर्थला फ्लो होणार आहे. आणि त्या केसमध्ये जर अर्थमध्ये न्यूट्रल कनेक्शनमध्ये जर एखादा रिले वगैरे कनेक्ट केला असेल तर तो ऑटोमॅटिकली डिटेक्ट करणार आहे. ओके, सो न्यूट्रलचं अर्थिंग कशासाठी करायचं, फर्स्ट तिन्ही फेजचं जे व्होल्टेज आहे ते सेम राहावं किंवा त्याची डिझायर्ड व्हॅल्यू आहे त्या डिझायर्ड व्हॅल्यूला राहावं
यासाठी ते न्यूट्रल अर्थिंग जे असणार आहे ते केलं जाणार आहे, किंवा सिस्टीम बॅलन्स ठेवण्यासाठी ते न्यूट्रल अर्थिंग केलं जाणार आहे. नेक्स्ट सेकंड, इट प्रोव्हाइड्स अ फॅसिलिटी फॉर इफिशियंट अँड क्विक ऑपरेशन ऑफ प्रोटेक्टिव्ह सिस्टीम. ओके, सो न्यूट्रल अर्थिंग केल्यामुळं काय होतं, जर तुम्ही न्यूट्रलमध्ये एखादा रिले कनेक्ट केला तर त्याच्यामुळं काय होतं, त्याची सिस्टीम असणार आहे प्रोटेक्टिव्ह सिस्टीम, त्याचं ऑपरेशन फास्ट होऊ शकतं आणि खूप इफिशियंटली, किंवा त्याची सिस्टीम असणार आहे ती रिलायबल सिस्टीम असणार आहे. ओके, तर तुम्ही स्विच गिअरमध्ये मे बी स्टडी केला असेल, काय केलं जातं, न्यूट्रल पॉईंट आहे तो अर्थला कनेक्ट केला जातं. तुम्ही अर्थ फॉल्ट रिले वगैरे जे असणार आहेत ते तुम्ही स्विच गिअरमध्ये मे बी बघितले असेल. तो त्यामध्ये काय करतात, न्यूट्रल पॉईंट जो अर्थला कनेक्ट केला आहे त्याच्यामध्ये एक रिले कनेक्ट केले जातात. आता हा जो रिले आहे हा कधी ऑपरेट होतो, ज्यावेळेला न्यूट्रलमधून करंट फ्लो व्हायला सुरू होतो त्यावेळेला. आणि न्यूट्रलमधून कधी करंट फ्लो होतो, ज्या वेळेला फॉल्ट येतो त्यावेळेला, किंवा ह्या 3 फेजपैकी कुठल्याही एका फेजचं व्होल्टेज जर कमी जास्त झालं तर तो जो फरक असणार आहे, तो जो करंट असणार आहे, तो करंट हा न्यूट्रलमधून अर्थकडे फ्लो होणार आहे. त्या केसमध्ये हा न्यूट्रलमध्ये कनेक्ट केलेला जो रिले असणार आहे तो रिले ऑपरेट होणार आहे. सो या टाईपचा रिले जर आपण तुम्ही अर्थमध्ये कनेक्ट केला असेल, न्यूट्रल आणि अर्थमध्ये कनेक्ट केला असेल, तर तो रिले पटकन ऑपरेट होतो आणि सिस्टीम जी असणार आहे ती प्रोटेक्ट केली जाते फॉल्टपासून. ओके, सो ह्या 2 फंक्शनसाठी, म्हणजे पहिल्यांदा सिस्टीम बॅलन्स्ड राहण्यासाठी, आणि सेकंड ती जी सिस्टीम आहे ती सिस्टीम फॉल्टी कंडिशनमध्ये क्विकली ऑपरेट होण्यासाठी त्या सिस्टीमचं न्यूट्रल अर्थिंग केलं जातं. हे असणार आहे त्याची गरज. आणि नेक्स्ट पार्ट असणार आहे इम्पॉर्टन्स. आता किंवा इम्पॉर्टन्स किंवा त्याचे ॲडव्हान्टेजेस असतील, की सिस्टीम अर्थिंग केल्यामुळं किंवा न्यूट्रल अर्थिंग केल्यामुळं काय ॲडव्हान्टेज मिळणार आहेत. सो त्यामध्ये फर्स्ट असेल, इट रिड्युसेस द मॅग्निट्यूड ऑफ ट्रान्झिएंट व्होल्टेज. ह्याच्यामुळे काय होतं, तर ट्रान्झिएंट व्होल्टेजची मॅग्निट्यूड जी असणार आहे ती मॅग्निट्यूड कमी होते. ट्रान्झिएंट म्हणजे काय, असे व्होल्टेजेस जे थोडेफार फ्लक्च्युएट होत आहेत, जे कॉन्स्टंट नाही, जे फ्लक्च्युएट होत आहेत त्या टाईपचे ट्रान्झिएंट व्होल्टेज आहे ते त्याची मॅग्निट्यूड कमी करण्यासाठी मदत होणार आहे. सेकंड, ग्रेटर सेफ्टी फॉर द पर्सनल, म्हणजे त्या ठिकाणी न्यूट्रलमधून करंट फ्लो झाला की लगेच रिले ऑपरेट होतो आहे आणि त्या ठिकाणी फॉल्ट येण्याचे चान्सेस किंवा शॉक लागण्याचे चान्सेस जे असणार आहेत ते कमी होणार आहेत. म्हणजे सेफ्टी जी असणार आहे ती थोडी इम्प्रूव्ह होणार आहे. आणि इम्प्रूव्ह द सिस्टीम स्टॅबिलिटी. 3 फेज सिस्टीम जी असणार आहे ती जास्त स्टेबल किंवा जास्त चांगल्या प्रकारे बॅलन्स्ड राहणार आहे. ह्या 3 रिझनसाठी सिस्टीम अर्थिंग किंवा न्यूट्रल अर्थिंग केलं जाणार आहे. ओके, मी आणखी सांगतो. एक म्हणजे ट्रान्झिएंट व्होल्टेज. ट्रान्झिएंट व्होल्टेजमध्ये येणारे जे फ्लक्च्युएशन्स आहेत, तुम्ही व्होल्टेजची जर वेवफॉर्म ड्रॉ केली तर ट्रान्झिएंट व्होल्टेज याच्यामध्ये असं दाखवतात. ओके, सो हे व्होल्टेज हे काय होते, व्होल्टेजची मॅग्निट्यूड पॉझिटिव्हमध्ये वाढते, निगेटिव्हमध्ये वाढते, नंतर थोडी कमी 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 होते, असं सेटल होणार आहे. ओके, सो हे जे असणार आहेत हे असणार आहेत ट्रान्झिएंट्स. हे ट्रान्झिएंट्स कमी करण्यासाठी सिस्टीम अर्थिंगची मदत होऊ शकते. सेकंड, सिस्टीम अर्थिंगमध्ये तुम्ही जर न्यूट्रल अर्थ केला असेल आणि त्यामध्ये तुम्ही अर्थ फॉल्ट प्रोटेक्शन यूज केला असेल तर ती सिस्टीम क्विकली ऑपरेट होते अंडर फॉल्टी कंडिशन. त्यामुळे त्या ठिकाणी शॉक लागण्याचे चान्सेस कमी होतात, म्हणजेच जास्त सेफ्टी प्रोव्हाइड करणार आहे. आणि ओव्हरऑल सिस्टीमची स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह होणार आहे, सिस्टीम थोडी स्टेबल राहणार आहे. हे 3 ॲडव्हान्टेजेस किंवा इम्पॉर्टन्स असतील जे तुम्ही सिस्टीम किंवा न्यूट्रल अर्थिंग केल्यावरती तुम्हाला मिळणार आहेत. आणि त्यातला सेकंड पार्ट इक्विपमेंट अर्थिंग. आता इक्विपमेंट अर्थिंग आपल्याला माहीत आहेच काय आहे ते, तरी पण आपण एकदा बघूया त्याच्यामध्ये. इक्विपमेंट अर्थिंगमध्ये त्यामध्ये काय असेल, फर्स्ट पॉईंट, दिस टाईप ऑफ अर्थिंग इज प्रोव्हाइडेड टू द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. सो इक्विपमेंट अर्थिंग हे कशासाठी करतात, तर इलेक्ट्रिकल इक्विपमेंटमध्ये करतात. ओके, त्यामध्ये इन दिस टाईप नॉन करंट कॅरिंग पार्ट्स, मेटॅलिक पार्ट्स ऑफ द इक्विपमेंट लाईक फ्रेम इज कनेक्टेड टू द अर्थ. ओके, सो ह्या टाईपच्या अर्थिंगमध्ये काय करतात, ज्या इक्विपमेंटची फ्रेम ही मेटलची आहे ती मेटल फ्रेम ही अर्थला कनेक्ट करतात आणि त्या अर्थिंगला आपण इक्विपमेंट अर्थिंग असं म्हणणार आहे. नेक्स्ट थर्ड पॉईंट, इफ एनी फॉल्ट ऑकर्स इन द इक्विपमेंट द फॉल्ट करंट passes through the earth wire to the ground and thus protect the equipment from the damage. Okay, so इक्विपमेंट अर्थिंग केल्यामुळे केल्यावरती जर इक्विपमेंटमध्ये इन केस फॉल्ट आलाच तर तो फॉल्ट करंट जो आहे तो काय होतो, इक्विपमेंटच्या फ्रेममधून अर्थमध्ये जातो आणि अर्थमध्ये गेल्यानंतर अर्थचा रेजिस्टन्स कमी असतो, त्यामुळं फॉल्ट करंटची मॅग्निट्यूड वाढते आणि त्यावेळेला काय होतं, तर आपले जे प्रोटेक्टिव्ह सर्किट असणार आहे, MCB असेल किंवा फ्यूज असेल, ती ब्लो होणार आहे. ओके, सो
जर इक्विपमेंटमध्ये फॉल्ट आला तर आपली जी प्रोटेक्टिव्ह सिस्टम आहे ती ऑटोमॅटिकली ऑपरेट होते आणि त्यामुळे ते इक्विपमेंट जे असणार आहे ते वाचणार आहे, ते डॅमेज होणार नाही. ओके, सो इक्विपमेंट अर्थिंग कशासाठी करतात? एक म्हणजे शॉक लागू नये म्हणून, आणि सेकंड जर इक्विपमेंटमध्ये फॉल्ट आला तर ते इक्विपमेंट डॅमेज होऊ नये यासाठी इक्विपमेंट अर्थिंग केलं जाणार आहे. ओके, द नेक्स्ट इम्पॉर्टन्स किंवा त्याचे ॲडव्हान्टेजेस असतील. सो ॲडव्हान्टेज मी तुम्हाला आत्ताच सांगितले. फर्स्ट असणार आहे द अर्थिंग प्रोटेक्ट्स द पर्सनल फ्रॉम द इलेक्ट्रिक शॉक. म्हणजे इक्विपमेंट अर्थिंग केलं तर त्या ठिकाणी शॉक लागण्याचे चान्सेस कमी असणार आहेत. आणि सेकंड द अर्थिंग प्रोटेक्ट द ॲपॅरेटस फ्रॉम हाय व्होल्टेज सर्ज अँड डॅमेजिंग. जर तुम्ही इक्विपमेंटचं अर्थिंग केलं तर त्या इक्विपमेंटमध्ये फॉल्ट आल्यानंतर ते इक्विपमेंट डॅमेज होत नाही, कारण डॅमेज व्हायच्या अगोदरच आपल्या सर्किटमधली फ्यूज किंवा MCB जो आहे तो ओपन होतो आणि इक्विपमेंटचं डॅमेजिंगपासून प्रोटेक्शन केलं जाणार आहे. ओके, सो असणार आहेत अर्थिंगचे 2 टाईप्स. फर्स्ट आपण बघितला सिस्टीम अर्थिंग किंवा न्यूट्रल अर्थिंग, ज्यामध्ये न्यूट्रल पॉईंट अर्थ केला जाणार आहे. सेकंड आपण बघितला इक्विपमेंट अर्थिंग, ज्यामध्ये इक्विपमेंटची जी मेटल फ्रेम आहे ती अर्थ केली जाणार आहे. ओके, सो आजच्या लेक्चरसाठी हे 2 जे पॉईंट्स आहेत ते आपल्यासाठी सफिशियंट आहेत. तुम्ही हे जे पॉईंट्स आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेत हे पॉईंट आणखी एकदा रिवाईज करा, कारण अर्थिंग हा जो पॉईंट आहे हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हा एक्झाममध्ये विचारतातच. सिस्टीम अर्थिंग और न्यूट्रल अर्थिंग कशासाठी करतात किंवा कसे करतात, आणि इक्विपमेंट अर्थिंग कशासाठी करतात किंवा कसं करतात, याच्यावरती 100% क्वेश्चन जो असतो तो एक्झाममध्ये विचारला जातो. त्यामुळे अर्थिंगचा पॉईंट जो आहे तो व्यवस्थित स्टडी करायचा आहे. ओके, तो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबणार आहे. पुढचे जे पॉईंट्स आहेत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. काय डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचे आहेत, आणि अटेंडन्ससाठी तुमचा रोल नंबर जो आहे तो पण कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे. ओके, थँक्यू.